मागील 10 वर्षापासून अत्यंत महत्त्वाचा आणि पुरंदर तालुक्यातील ज्वलंत प्रश्न म्हणजे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ. खरं म्हणजे मागील 10 वर्षात पुरंदरमधील 7 गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा करण्याचा घाट जो आहे तो सरकारनं घातला आणि सातत्यानं मागील 10 वर्षांमध्ये जे स्थानिक शेतकरी आहेत ते त्याला विरोध करत आहेत. परंतु मागील काही 2 ते 3 दिवसांमध्ये सरकारनं पॅकेज जाहीर केलं. पॅकेज आहे 1,61,00,000 रुपये प्रति एकर आणि त्यासोबतच इतर मोबदलाही दिला जाणार आहे. घराची जागा त्याच्या बदल्यात जी आहे ती घराची जागा दिली जाणार आहे. अशा अनेक ज्या आहेत त्या घोषणा, नोकरीच्या बद्दलच्या घोषणा ज्या आहेत त्या सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्यात. परंतु आता सध्या स्थिती काय आहे, पारगावमधील शेतकरी नक्की काय म्हणतायत, पॅकेज जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांची जी मानसिकता आहे, शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते बदललं आहे का, याच्याबद्दल आपण आज शेतकऱ्यांच्या सोबत बोलणार आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी PS मेमाणे सर आहेत. सर, काय सांगाल, पॅकेज जाहीर झाले, काय सध्या परिस्थिती आहे? सरकारने म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही पॅकेज जाहीर केलेलं आहे त्यांनी पॅकेज जाहीर करावं, त्यांनी आकडेवारी सांगावं, याच्यासाठी आम्ही थांबलेलोच नाही. आमचं मुळात संघर्ष हा पहिल्यापासून आहे. ही सामान्य शेतकरी आहेत, साधी जमिनीवरती म्हणजे माझी माती माझी माणसं या भूमिकेतून जगणारी सगळे लोक आहेत. आणि इथले पुरंदर उपसा सिंचनमुळे आमचा हा सगळा परिसर पूर्णपणे बागायती झालेला आहे. ऊस कुठे पाहायला मिळत नव्हतं आपल्याला, सगळ्याकडे आता ऊसाची शेती आहे, सीताफळाची शेती आहे, अंजिराची शेती आहे. हे सगळं शेतकऱ्यांना आता सुबत्ता निर्माण झालेली आहे. सगळीकडं 100% बागायती क्षेत्र झालेलं आहे आणि जवळच बाजारपेठ असल्यामुळे त्याला विक्रीसाठी लगेच माल त्याचा जाऊ शकतो. या सगळ्या भूमिकेतून शेतकऱ्यांना ह्या जमिनी पहिल्यापासून द्यायच्या नाहीत, या भूमिकेवरती ते आपले ठाम आहेत. आणि सरकारला आम्हाला एवढा रेट द्यावा आमची कधीच मागणी नव्हती, याच्यासाठी आम्ही कधी बोललेलो नाही. काही लोक आहेत, एजन्सी करणारे आहेत, काही इन्व्हेस्टर आहेत, त्यांना घाई झालेले असेल, त्या लोकांना त्या जमिनीचे त्यांना पाहिजे त्याचे पैसे हे बोटावर मोजण्यासारखे खूप थोडे लोक आहे आणि गैरसमज पसरवण्याचं काम त्यांच्यातून होते. पण सामान्य शेतकरी तो आपला घरीच आहे, रोज दूध काढतोय, विकतोय, शेती करतोय, उत्पादन काढतोय, इथंच तो थांबलेला आहे. त्याला जमिनीच्या रेटचं काही घेणं देणं नाही. आपली जमीन जाऊ नये या भूमिकेवरती ठाम आहे. 4 तारखेपासून जमीन अधिग्रहण करण्याचं सुरू झालं आहे. 450 एकराच्या आसपास जो आहे ते संमती मिळालेली आहे असं प्रशासन म्हणत आहे. आता हा प्रशासनाने त्यांना आकडा त्यांच्याजवळ असेल, परंतु याच्यापूर्वी 96% संमती असं म्हटलेलं होतं. मग आम्ही माहितीचा अधिकार टाकलेला होता की जो आपल्याला मिळालेला आहे. मग त्याच्यात किती लोकांनी संमती दिल्या त्यांच्या पत्राची झेरॉक्स प्रत आम्हाला उपलब्ध करून द्या. तर भूसंपादन अधिकारी क्रमांक 3 यांनी आम्हाला त्यांच्या झेरॉक्स प्रती उपलब्धच करून दिल्या नाहीत. माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की कोणतीही माहिती, उपलब्ध माहिती द्यावी, तयार करून माहिती देऊ नये. आम्हाला माहिती तयार करून दिली की हे गट, याचं क्षेत्र बाधित किती होते आणि किती ॲक्वायर केले होणार आहे, अशी तयार करून माहिती, आखीवरिखी माहिती देण्याचाच कायद्यात प्रोसेस नाही. पण हीच यंत्रणा जर अशी तयार करून माहिती देऊ लागली तर या माहिती सत्यता किती आहे? मग ते गट आम्ही जाहीर केले, लोकांना दाखवले, तर त्याच्यामध्ये कित्येक लोकांचे गट संमतीत नसलेले ज्याच्यात दिलेले आहेत. मग हे लोक म्हणले जर आमची संमती नाही तर आमची फसवणूक झाली. मग आम्ही त्याच्या संदर्भात कोर्टात दाव घेतलेली आहे. त्याची कोर्टाची प्रक्रिया सुरू आहे. काय परिस्थिती आहे कोर्टामध्ये सध्या? कोर्टामध्ये असं आहे की आम्ही एकतर खोट्या संमती त्याच्यावरती आम्ही अपील केलेलं आहे. आमच्या आता 17 जूनला परत त्याच्यावरती होईल. त्याच्यानंतर दुसऱ्या आम्ही मुद्द्यावर गेलेलो आहे कोर्टात या की ह्या विमानतळाला शासनाने त्यांच्या यंत्रणेने पाहिलेले असतील 7 पॉईंट पाहिलेले होते. त्याच्यातला 1 हा पॉईंट आणि 5 पॉईंट हे प्राधान्याने त्याच्यावर विचारार्थ आलेले आहेत. तर इकडे परमिशन दिली, काही काळ इथे त्यांनी याच्यावर नाचवलं घोडं आणि नंतर इकडची रद्द केली आणि पुढे इथून खाली 22 किलोमीटर तो प्रोजेक्ट संरक्षण मंत्रालयापर्यंत नेला. संरक्षण मंत्री त्या मिटिंगला हजर होते आणि त्यांना सांगण्यात आले की याच्यापेक्षा इथे काय जागेला ज्या अडचणी आहेत, NDAने ज्या अटी घातलेल्या आहेत, पुरंदर किल्ला इथे आहे, हवेच्या दाबाचा प्रश्न आहे आणि या सगळ्या बाबी असताना मग याच्यापेक्षा शेजारी जागेवर उपलब्ध चांगले असतील तर तिथे आपण का एअरपोर्ट करू नये. मग त्यांनी मंजुरी दिली संरक्षण विभागाने की मग तिकडे करा. तिकडे गेले, तिकडे त्यांनी त्या जागेचं NOC इकडची कॅन्सल करून त्यांना दिली आणि मग त्यांनी पुन्हा 35 दिवसात काहीच काम न करता पुन्हा ती NOC रद्द केली आणि पुन्हा याच जागेवरती विमानतळ आणलं. ही बाब कोर्टाच्या आम्ही निदर्शनाला आणली की ह्या लपंडाव सारखा कशासाठी, नेमका इश्यू काय आहे. विमानतळ करणं म्हणजे काही ST स्टँड करणं नव्हे. पुढे अनेक प्रकारच्या 261 देशांची विमानं इथे येणार आहेत. त्याचे पण काही निकष असतील ना, ते पूर्ण इथं होत नाहीत.
आणि मग ह्या जागा बदलण्याचं काय आहे गौडबांगाल हा इश्यू शासनाने कोर्टाच्या निदर्शनाला आणावा, हा आमचा मुख्य दावा आहे. एका बाजूला सरकार असं म्हणतं आहे की स्थानिकांना नोकऱ्याही दिल्या जाणार, स्थानिक भागाचा विकासही केला जाणार. आम्ही पाहिलं की काकडीचं विमानतळ 2 वेळा आम्ही जाऊन पाहिलं किंवा त्यांना पण आश्वासन दिलं होतं की तिथे नोकऱ्या देऊ. आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहिलं की बा किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या. तर तिथे खाजगी स्वरूपात गवंड्याच्या हाताखाली काम करणारे 9 लोक दिसून आले आम्हाला. आणि मग त्यांना विचारलं, ते म्हणले आम्हाला कॉन्ट्रॅक्टर काम आहे. त्याच्यानंतर परत आम्ही 4 वर्षांनी गेलो, परत काय सुधारणा झाली का, तर त्या लोकांना आणखी कॉन्ट्रॅक्टवरच ठेवले. आता 30,000 रुपये पगार केला आहे, कुठल्या प्रकारची सरकारी नोकरी दिलेली नाही. नवी मुंबईला पण त्यांनी सांगितलं, आता हे मोठमोठे धीरूभाई अंबानी यांनी चालवायला घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं असं शासनाने आश्वासन दिलं, शासनाकडे नोकरी मागा, आम्ही तर खाजगी आहोत, आमच्याकडे क्वालिफाईड माणसं पाहिजेत, त्या पद्धतीने करतील. सामान्य शेतकरी येते, यांची शेती गेल्यानंतर हे काय करणार आहेत? इतके एवढे मोठे क्वालिफाईड लोक पडलेले आहेत. ही फक्त आश्वासन आहेत आणि वाऱ्यात मिटून जातात, विरून जातात आणि शेतकऱ्यांच्या गरिबांच्या वाट्याला पुन्हा जीवन उद्ध्वस्त झालेली स्थिती त्यांच्या वाट्याला येते. ती येऊ नये म्हणून तर आमचा लढा आहे. म्हणून तर आमच्यासारखे लोक याच्यात पडले. कारण ह्या लोकांची घर आणि जमीन गेल्यानंतर शून्य राहणार आहे. यांना काय करावं, पुढे कुठे जावं, हा एकशे प्रश्न त्यांच्या पुढे. आणि हा प्रश्न त्याच्यात भेडसावू नये आणि हा यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून तर शेतकरी जमीन देण्याला नकार देतात आणि त्या निर्धारावर ते ठाम आहेत. आपल्यासोबत सरपंचसुद्धा आहेत, ज्योती मेमाणे. काय सांगाल, सरपंच म्हणून कसं बघता या सगळ्याकडे? पूर्ण विरोधच आहे आणि आम्ही म्हणजे ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी ग्रामसभा घेऊन वेळोवेळी ठराव दिलेले आहेत त्यांना. त्याच्यातसुद्धा पूर्ण शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलेला आहे. हो. तर आपण अजूनही शेतकऱ्यांच्या सोबत बोलतोय. बाबा काय सांगाल, 1,61,00,000 रुपये बाजारभाव? 1,61,00,000 देऊ नाही तर 4 कोटी देऊ, आम्हाला शेती द्यायची नाही. कारण शेततळं असतं किंवा धरणं तयार केलेले आहेत गव्हर्नमेंटने. हे पाणी किती दिवस पुरतं? तसं पैसा जरी मिळाला तरी त्याचे 2 वर्ष 4 वर्ष टिकल. तशी जमीन आमची संपणार आहे का? आमच्या बाप जादापासून किंवा पिढ्यानपिढ्या ही जमीन आमच्याकडं आलेली आहे. तर आम्ही त्यांना का जमीन द्यावी? आम्ही भूमिहीन का व्हावं? ह्याचं उत्तर द्या ना. आम्हाला कुठं पाठवणार आहे? आम्हाला दुसऱ्या देशात पाठवा आणि मग इथं हे तुम्ही एअरपोर्ट करा. आम्हाला इथं जागा बदलून तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला बागायत जमीन घेऊन इकडं आमचं काय भलं करणार आहे तुम्ही? जिरायत जमिनी भरपूर पडलेल्या आहेत बाजूला, मग तिथं एअरपोर्ट का नाही करत? इथं राजकारण करण्यापेक्षा आमच्या जीवाशी खेळण्यापेक्षा तुम्ही तिकडंच एअरपोर्ट करा ना. बागायत जमिनीमध्ये एअरपोर्ट करण्याचे कारण काय आहे? राजकारण करून तुम्हाला काय फायदा काय होणार? ह्याच्या जातीने मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि आमच्या याला न्याय द्यावा, एवढंच आमचं मागणं आहे. आम्हाला पैसा पाणी काही नको, आम्ही आमच्या पायावरती उभे आहोत. तर आम्हाला पैशाची गरज नाही. इथं तुम्ही कलेक्टरला सांगता की हे बाजारभाव फोडा. शेतकऱ्यांच्यापर्यंत तुम्ही आत्तापर्यंत आलाय का? शेतकऱ्यांच्यापर्यंत आलाय का तुम्ही? तुम्हाला जमीन द्यायची का नाही द्यायची? आता आमची जमीन तुम्ही हिसकावून घेतल्यासारखं होतं आहे का नाही? ह्याच्यामध्ये अर्थ काय होतो? की गोरगरीब शेतकरी आहेत, कष्ट करून जगतात. पुरंदर हा असा भाग होता की इथं कुठल्याही महाराष्ट्रामध्ये असा भाग नव्हता. असा आता हा बागायत झालेला आहे. आणि हे तुम्ही जर हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जायचं कुठं? ह्याचं उत्तर द्यावं. आपल्यासोबत बोलण्यासाठी महिलासुद्धा आहेत. कलेक्टर साहेबांनी परवा दिवशी जी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामध्ये महिलांच्या बचत गटांना जी आहे ती विमानतळात जागा उपलब्ध करून देणार असं सांगितलं आहे. काय नक्की भावना आहे? आम्हाला काहीच नको, आम्हाला जमीनच द्यायची नाही. त्यांनी काही जरी सांगितलं तरी आम्हाला नको आहे. आमचा पहिल्यापासूनही विरोध आहे ना, अजून पण विरोधच राहणार. आम्ही आमच्या विरोधात ठाम राहणार आहे. पैसे नको आणि काहीच नको आम्हाला. काय सांगाल दादा, युवक म्हणून कसं बघता याकडे? सरकारनं पॅकेज जाहीर केलं आहे, सरकारनं इतर गोष्टीही जाहीर केल्यात, कसं बघता? सरकारची पूर्णपणे फसवेगिरी आहे. नोकऱ्या नाहीत, काहीच नाहीत. आज लॉकडाऊननंतर जे नोकऱ्या सोडून नोकऱ्या गेल्यानंतर गावी आलेत ते पूर्णपणे शेती करतायत. शेतीवर जीवन अवलंबून झालं आहे त्यांचं. गोठे बांधलेत, गाया घेतल्यात. त्याच्यानंतर हे सरकारने काही केलं नाही. विमानतळाला आम्हाला पूर्ण विरोध आहे. त्यानंतर जर जास्तच त्यांनी प्रयत्न केले तर तीव्रपणे आंदोलन करू, हे आम्हाला सरकारचं पूर्णपणे इशारा देतो आम्ही. काय सांगाल, एक महिला म्हणून कसं बघता या सगळ्याकडे?
महिला म्हणून बघत असताना या शेतीवरती आम्ही आमचं अख्खं आयुष्य चालवलेलं आहे. या शेतीवरती कष्ट करून आम्ही आमची मुलं शिकवलेली आहेत आणि आज ही शेती द्यायची म्हणजे अक्षरशः म्हणजे आमच्या घरातली तर लोक रडतात की बाबा नेमकं काय, आज एवढं कष्ट करून आपण ही शेती जपून ठेवलेली आहे आणि सरकार ही जबरदस्तीने येते. 7 गावामध्ये कलेक्टर साहेब आले होते, त्यावेळेस ते म्हटले होते, शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की आम्ही जर संमती देणार नसेल तर तुम्ही जमिनी घेणार कसे. नाही म्हटले, जे संमती देणार आहे त्यांचीच घेणार आहे, जे संमती देणार नाही त्यांची घेणार नाही. मग आता कलेक्टर साहेबांनी त्यांच्या शब्दावरती ठाम राहावं की ते आता काय म्हणतायत की संमती देणाऱ्यांची घेणार, नंतर सक्तीने घेणार. तर सक्तीने नमकी कशी घेणार हे पण कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगावं. का आता आम्ही 10 वर्ष झालं लढा करतोय आणि आम्ही आमची जमीन देणारच नाही. आता आम्ही आमची लढाई कोर्टामध्ये आहे. मग न्यायप्रविष्ट हा विषय असताना शासन एवढ्या हालचाली का करते. आम्ही जर ठाम आहोत ना आणि आत्ता पण आमचे ह्यातला एकही शेतकरी कलेक्टर मागणी करण्यासाठी गेलेला नाही की बाबा आम्हाला एवढे पैसे द्या किंवा आम्हाला एवढ्या सुविधा. यातला एकही शेतकरी कलेक्टरपर्यंत आत्तापर्यंत गेलेले नाहीत आणि जाणार पण नाही. कोर्टाचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल, पण आम्ही शेवटपर्यंत आमच्या जमिनी देणार नाही. कोर्टाचा निर्णय अंतिम असेल असं ते म्हणतायत. तुम्ही या आंदोलनामध्ये पहिल्यापासून सक्रिय आहात. काय नक्की पहिला दिवस आणि आत्ताचा दिवस काय नक्की तफावत आहे? तफावत झाली आहे मोठी. काही लोक हाताला धरून शासनाने जी कारभार चालू केला त्याच्यामुळे थोडासा शेतकऱ्यांना आत्ता त्रास झाला, परंतु ती एकदा ती गोष्ट घडून गेली संमतीची. पण आता शेतकरी अजिबात फसणार नाही. आत्ता परत त्यांनी पाहिल्यागत खोट्या अफवा पसरवायचा प्रयत्न चालू केला आहे. 400 एकर आली, उद्या म्हणत्याल 500 आली, परवा 3000 एकरच्या वरती जातील, 5000 एकर हातात आली, असं अजून 15 दिवसांनी सुद्धा ते म्हणतील. पैसे जमा केले, अमकं केले, तमकं केलं, ते काही जमा करणार नाहीत. मी खात्रीशीर सांगतो, ते अजून 2 महिने कोणाचेच खात्यावर पैसे टाकत नाहीत, कारण ही खूप मोठी प्रोसेस असते. परंतु काय 4-2% लोक आहेत की ज्यांना पैशाची घाई झाली आहे, त्या लोकांना पकडून ठेवण्यासाठी आणि लोकांची मानसिकता बिघडवण्यासाठी ते एक दबाव निर्माण करण्याचा प्रकार आहे त्यांचा. की असा दबाव निर्माण केल्यानंतर शेतकऱ्यांचा संभ्रम निर्माण होतो आणि माणूस चुकीचा निर्णय घ्यायला प्रवृत्त होतो. त्याच्यामुळं ती एक मानसिक खेळ चालू आहे त्यांचा शेतकऱ्यांच्यासोबत, पण तो सारखा चालत नाही. एकदा झालेला आहे ना, तो आता परत होणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे की जे गुन्हे आंदोलकांवरती दाखल करण्यात आले होते तेही पाठीमागं घेण्यात येणार आहेत. गुन्ह्याचं म्हणताल तर गुन्हेच खोटे, ऑलरेडी खोटेच गुन्हे दाखल केलेत आणि ते माघारी घेत आहेत. म्हणजे त्यांनी काय कुठं तीर मारत नाहीत ते. आणि ही काळी आई वाचवण्यासाठी असले खोटे 1000 गुन्हे जरी झाले तरी आम्ही घाबरत नाही त्याला. त्यांना एका शेतकऱ्याने सुद्धा म्हणलं नाही कोण की आमचे गुन्हे मागे घ्या. काहीच गरज नाही गुन्हे मागे घ्यायची. आमची जमीन आम्हाला राहू द्या, विषय संपला. तर आपण पाहतोय की 7 गावापैकी जे पारगाव आहे त्यासोबत इतरही गावांचा विरोध जो आहे तो कायम असलेला आपल्याला पाहायला मिळतं.